पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काँग्रेस शहराध्यक्ष बोलायला लागले, मात्र पक्षाने कोणकोणते अभियान राबवले याची आठवण देखील त्यांना उरली नाही आणि काही काळापुरते ते ब्लँक झाले। काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्याकडे तशी प्रभारी म्हणून शहराध्यक्ष पदाची जबाबदारी। आता कार्यकाळ काही निश्चित नसला तरी कामाचा कार्याचा मोठा ताण त्यांच्यावर असतो। त्यांच्या देहबोलीतून त्यांच्यावरील जबाबदारीचं ओझं सातत्यानं जाणवत असतं। पक्षकार्याचा मोठा व्याप प्रकाश वाले यांच्याकडे असल्यानं त्यांनी काय काय लक्षात ठेवायचं, काय काय बोलायचं हा तसा सवालच। आता नेमकं याचंच दर्शन काँग्रेस भवनातल्या पदाधिकारी बैठकीदरम्यान घडलं। शिंदे साहेबांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष प्रकाश वाले हे बोलायला लागले। पक्षानं कोणकोणती अभियानं राबवली, कशा प्रकारे पक्ष वाटचाल करतोय वगैरे भावना प्रकाश वाले व्यक्त करत होते। त्यांचा सूर मात्र काही लागता लागेना। कार्याचा ताण व्याप असल्यानंतर माणसाची जी गत होते अगदी तशीच गत प्रकाश वालेंची झाली। ते अडखळून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते। काँग्रेसची अभियानं ते पटवून देण्याचा प्रयत्न करत होते, मात्र झालं असं की शब्दच फुटेना। त्यांना काही बोलताच येईना। अभियान कुठलं राबवलं याचाही पुरता त्यांना विसर पडला आणि काय ते पुरते निशब्द झाले। आपल्या भाषेत सांगायचं तर प्रकाश वाले हे पुरते ब्लँक झाले। काँग्रेस शहराध्यक्षांनीच मग इतरांकडे विचारणा केली की आपण कुठली अभियानं राबवली। पहा नेमकी काय अवस्था काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांची झाली ते। प्रकाश वाले हे तसे धडाडीचे पदाधिकारी, निष्ठेनं कार्य करणारे काँग्रेसजन। बऱ्याच पदांची त्यांच्याकडे जबाबदारी। प्रभारी शहर अध्यक्ष म्हणून त्यांचा आत्तापर्यंतचा कार्यकाळ हा देखील तसा उज्ज्वलच म्हणायचा। पण शेवटी जबाबदारीचं ओझं, कामाचा ताण, सारे व्याप यातून पक्ष कार्याचीच विस्मृती होणं हे काही तसं नवल असं आपल्याला म्हणता येणार नाही। आता काही बोलताच आलं नाही, सांगताच आलं नाही, संवाद साधता आला नाही हे काही विशेष मानायचं नाही। अहो शेवटी तुमच्या प्रत्यक्ष कामाला महत्त्व आहे आणि अशी जबाबदारी प्रकाश वाले हे जबाबदारीनं पार पाडतायत, तेव्हा कुणी काही फारशी चर्चा करण्याचं अथवा काही गांभीर्यानं घेण्याची तर मुळीच गरज नाही, हेच खरं।